बोगस दर्शन पासचा घोटाळा, पंढरपुरात वारकऱ्यांना गंडा, टोकन दर्शनाचा काळा बाजार कोण रोखणार? आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं विठ्ठल नामाचा गजर करत वाटचाल करतायत। सगळ्यांनाच विठुरायाच्या दर्शनाची आस आहे। वारकऱ्यांना जलद सुलभ दर्शन व्हावं, त्यांचा वेळ वाचावा यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानं दर्शन पास सुविधा सुरू केली। मात्र पंढरपुरात बोगस दर्शन पासचा घोटाळा समोर आलाय। 7 भाविकांना मंदिर प्रवेशासाठी बनावट टोकन दर्शन पास विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सासवड परिसरात या भाविकांकडून 100 रुपये घेऊन जुन्या पासवर नवीन डुप्लिकेट पास बनवून दिल्याचा प्रकार घडलाय। हिंगोली जिल्ह्यातील वसमत मधले हे वारकरी आहेत। पंढरपुरात हे वारकरी जेव्हा आले तेव्हा टोकन पास स्कॅन करताना हा प्रकार समोर आला। व्हेरिफिकेशन सेंटरला त्याचं व्हेरिफिकेशन केलं असता ते पास बोगस असल्याचं आढळून आलेलं आहे। त्यामुळे त्या 7ही व्यक्तींचं त्या ठिकाणी स्टेटमेंट घेऊन आता पोलीस स्टेशनला त्याच्यावरती कारवाईसाठी पाठवलेलं आहे। सर्व भाविक भक्तांना आवाहन करण्यात येत आहे की मंदिरे समितीच्या अधिकृत वेबसाईटवरतीच याचं बुकिंग करावं, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही। भाविकांची फसवणूक काय होते ते पाहणं महत्त्वाचं आहे। वारी दरम्यान भाविकांना 10 ते 12 तासांपर्यंत रांगेत थांबवावं लागतं। टोकन प्रणालीमुळे अर्ध्या तासात थेट दर्शन होणार आहे। याचाच गैरफायदा घेत काही भामटे बनावट पास बनवून फसवणूक करतायत। अधिकृत संकेतस्थळाऐवजी भामट्यांकडून पास विकत घेतल्यास फटका बसू शकतो। मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच टोकन नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आले। 6 जुलैला आषाढी एकादशी आहे। त्यानिमित्तानं राज्यभरातील भाविक वारकरी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत। त्यामुळे पांडुरंगाच्या दर्शनाचं बोगस रॅकेट उघड करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। अन्यथा देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा पड अशी भावना वारकऱ्यांच्या मनात निर्माण होईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।